मनसेच्या आधीच उद्धव गटाकडून घोषणा, बुधवारी दुपारी 12 वाजता युती होईल. संजय राऊतांकडून झालं वक्तव्य. राऊतांच्या घोषणेमुळे मनसेमध्ये अस्वस्थता. जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको. मनसेच्या भूमिकेला राऊतांकडून हरताळ. ठाकरे अंगावर आले तर राणे शिंगावर घेणार. ठाकरेंच्या विरोधात निलेश राणेंकडून व्यूहरचना. शिवसेनेच्या अंतर्गत रचनेत झाला बदल. काका पुतण्याच्या एकत्रीकरणामुळे नाराज प्रशांत जगताप यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू. प्रशांत जगताप शरद पवारांवर झालेले आहेत नाराज. शरद पवारांकडून जगताप यांची मनधरणी सुरू. काका पुतण्या पुण्यामध्ये एकत्र येण्याची जोरदार चर्चा. शरद पवारांचे समर्थक पोचले अजित पवारांच्या भेटीला. मुंबईमध्ये 100 पेक्षा कमी जागा नकोच. एकनाथ शिंदे यांनी मांडली भूमिका. महानगरी मुंबईमध्ये युती करायचीच. शिंदे फडणवीस यांचं ठरलं. नेत्यांच्या रात्री दीर्घ काळ चालल्या बैठका. मुंबईतल्या पक्षाच्या रचनेबाबत निर्णय अजित पवार घेतील. सुनील तटकरेंकडून झालं वक्तव्य. मुंबईत महायुतीत जाण्यासाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी. नवाब मलिकांचं करायचं काय? भाजपाच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही यावर राष्ट्रवादीचा निर्णय लवकरच. काँग्रेस मुंबईमध्ये मवियात नाहीच. ठाकरेंनी काँग्रेसला दूर ढकललं. एकाच दिवसात शरद पवारांना दुसरा धक्का. प्रशांत जगताप यांच्या पाठोपाठ राहुल कलाटेंनी शरद पवारांना सोडलं. राहुल कलाटे भाजपात. युतीची बंद केलेली दारं उघडू नका. मंत्री उदय सामंत यांचा इशारा. ईडीला घाबरलेल्यांना भाजपात मुक्त प्रवेश द्या. वडेट्टीवारांनी काढला फडणवीसांना चिमटा. मनपा निवडणुकीच्या दरम्यानच जिल्हा परिषद निवडणुका होणार का? दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती. आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार. मुंबई मनपासाठी आम आदमी पक्षानंही कंबर कसली. 40 जणांची प्रचारक म्हणून नियुक्ती. जोपर्यंत विकायला शिकत नाही तोपर्यंत शेती करू नका. राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दातेच. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदावरून सदानंद दाते कार्यमुक्त. पाच वर्षीय निशा शिंदेचा रेबीजमुळे मृत्यू. चौथं इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीत झाला होता बिघाड. वसई विरार मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी गेलं वाया. बांगलादेशातल्या हिंदूंसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक. मोदी सरकार मात्र अजूनही चिडीचूप. विंडीजला नमवून किवी जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर. पराभवानं खचलो होतो. रोहित शर्मानं केलं मनोगत व्यक्त.